नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र शंकर पाटील MS स्मार्ट फार्मिंग युट्यूब चॅनलवर शंकर पाटील उमाटे या फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक परिवारातील सर्वांना दिवाळीच्या मनापासून आभाळ भरून सगळ्यांना शुभेच्छा माझ्या। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपले मुखेडचे जे हवामान अंदाजक आहेत शिवभाऊ चवळे यांच्या दुकानावरती, बालाजी इलेक्ट्रॉनिक्स जे दुकान आहे त्यांच्या दुकानावरती आपण यापुढून आज आहे तारीख 22, वार आहे बुधवार, आता उद्या आहे भाऊबीज आणि इथून आता सणाचे दिवस आपले राहणारच आहेत। तर त्यामध्ये कशा पद्धतीने पाणी राहील, आता जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची पूर्ण हालरणी गाळणी करून येते करून जवळपास त्यांनी जसं जमल तशा पद्धतीने तयारी करून ठेवली असेल। परंतु आता यानंतर जर समजा शेतकऱ्यांना जे काही पेरणी करायची आहे, जे काही आपण हरभरा म्हणता, गहू म्हणता, ज्या पद्धतीने आपल्याला पेरणी करायचं त्यावेळेस पाणी कसं राहू शकते, पाणी अति प्रमाणात आहे की काय नॉर्मल पद्धतीने आहे की काय उग सळक आल्यासारखे येणार आहेत, त्या पद्धतीची पूर्ण माहिती आपण आज शिवभाऊ चवळेपासून घेऊयात। नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो। नमस्कार शिवभाऊ। जय श्रीराम। शिवभाऊ, आता आज तारीख आहे 22 तारीख, आज 22 तारीख, हा 22, 10, 25 आज आणि उद्या चांगली उघाड राहणार आहे। तरी शेतकऱ्याने शेती कामे आज आणि उद्या करून घ्यावे। आणि उद्या संध्याकाळी पावसाला सुरुवात होणार आहे। हे पाऊस काय जास्त वाढवत राहणार नाही, असं म्हणजे काय म्हणतात त्याला दिवसभर झड अशी राहणार नाही। आली की 2 घंटे 4 घंटे अतिमुसळधार पाऊस राहील। जसं 2 दिवसाखाली आपल्याकडे सायंकाळी 6:30 पाणी चालू झालं, 7:30 संपला, एका घंट्यामध्ये पाणी पडलं निघून गेलं, तसा पाऊस राहील। 23 रात्री, 24, 25, 26 हे 3 दिवस, 3 दिवसामध्ये केव्हाही 4 घंटे 8 घंटे पाऊस राहणार आणि मोठं राहणार पाणी। आणि सगळ्यात जास्त पाऊस बघा आज आताही देगलूर, मुक्रांबाद, पाळा, जाहूर, अजून काय इकडे गावात कोणते बाराळी, ह्या सर्कलमध्ये अजून बी मोठा पाऊस राहणार आहे। नदी काठी हे सोयाबीनचे ते त्याने जपून ठेवावे, चांगलं बांधून ठेवावे। ठेवले जे कडला आहेत, वळाच्या कडला आहेत, त्याने साईडला आणून ठेवावे, कारण हे वाहून जायचे चान्सेस आहेत। वळाला पाणी येऊ शकते आज बी। हे 3 दिवस डेंजर आहेत, तरी 3 दिवस शेतकरीचे कामे टाळावेत शेतकऱ्याने। आता आपल्याला शिवभाऊ, आता हे जे पाणी आहे हे का परतीचं पाणी आहे की कशा पद्धतीने पाणी आहे, कारण का पाण्याचे दिवस तर आता संपले नियमानं। आता हे पाणी अखेर आहे कशा पद्धतीचं पाणी? हे पाऊस परतीचं नाही, हे पाऊस येणारा अवकाळी राहणार। याच्यामध्ये वारं राहणार, वावदान राहणार, विजा राहणार, भरपूर विजा राहणार। आणि तुम्ही जे ढिगा गाळून ठेवता सोयाबीनचे ते चांगल्या प्रकारे झापून ठेवा आणि वळाच्या कडाला नको, मध्ये असं चांगल्या रानात, कोरड्या रानात आणून ठेवा। कारण का ह्याच्यानं वार वावदान असल्यामुळे ते ढाबळे बी उडून जाऊ शकते आणि पाण्यानं वाहून बी जाऊ शकते। अरे बाप, तरी हे जास्त पाणी याच भागात आहे, आपल्याच भागात आहे। अच्छा, आता हे जळकोट, हे अहमदपूर, नायगाव तिकडे ते कमी राहील का? नांदेडच्या नाही, नांदेडच्या वरच्या, अच्छा, अर्धापूर, किनवट कमी राहणार, तिकडल्या भागात कमी राहणार। अच्छा, फक्त आपलं नायगाव बिगाव हे पट्टा, पूर्व पश्चिमच्या पट्ट्यामध्ये पाणी देगलूर पद्धतीनं राहणार, देगलूर ह्या भागामध्ये पाऊस मोठा राहणार। बॉर्डरच्या भागामध्ये पाणी जास्त पद्धतीने जास्त राहणार। अच्छा, तर शेतकरी ह्याच्यानंतर बी तुम्ही, मी म्हणतो अजून तुम्हाला सांगतो पावसाळा अजून संपला नाही। कारण का तुम्हाला आज मी कोणत्या तारीख दिला तुम्हाला, 26 तारखेपर्यंत 26 पोहोचतो। 26च्या नंतर बी 2-3 दिवस उघाड बी राहिली, अच्छा, तरी बी नंतर अजून पाऊस राहणार। 5 तारखेपासून तुम्हाला पाऊस राहणार। अरे बापरे, 5 तारखेला? हो, आणि 5 तारखेच्या नंतर पुढे अजून उघाड राहणार, तरी बी नंतर अजून पाऊस येऊ शकते बरं काय। 5 तारखेच्या नंतर तुम्हाला 5 तारीख मी टाइम देवलो, त्याच्यानंतर बी 15 दिवस, महिनाभर एक टाइम देईल तुम्हाला, महिना 1.5 महिना टाइम, पण पुन्हा अजून एक पाऊस राहणार। तरी माळ रान पेरून घ्या, केवळ आता सध्या माळ रान पेरून घ्या, कारण माळ रानला काहीच होणार, किती पाणी झालं तर। मी स्वतः पेरलो, हो तुम्ही पेरलो म्हणून तुम्हाला व्हिडिओ टाकलो। शेतकरी मित्रांनो, त्यांचा व्हिडिओ मी त्यांच्याकडून घेऊन तुमच्या आपल्या या चॅनलवरतीच स्क्रीनशॉट मध्ये टाकून देतो मी व्हिडिओ, की त्यांनी पेरणी केलेली आहे माळ रानाला। तुम्ही चंदाड रानाला मात्र आता पेरू नका, कारण अजून पाऊस जास्त असल्यामुळं हे बी मरण होऊ शकते। माळ रानाला तुम्ही पेरा, तुम्ही घंट्यात पाणी वाहून जाते, त्याला काही नाही, चांगलं येते ते। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं शिवभाऊचा हवामान अंदाज राहणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमची कामे करून घ्या। धन्यवाद माझ्या शेतकरी मित्र। जय श्रीराम।